इंडिया आघाडीचे 5 वर्ष 5 वेगवेगळे पंतप्रधान राहतील। देशातील लोकसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यावर आलेल्या आहेत। महाराष्ट्रात शेवटच्या म्हणजे 5व्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार आहे। या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व इंडिया आघाडीकडून महाराष्ट्रासह देशभरात जोरदार प्रचार करण्यात येतो आहे। या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एक बैठक घेतली आहे व इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण असेल यावर भाष्य केलंय। उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे की आघाडीतील पक्षांची चर्चा झाली असून आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित झालेला आहे। एनडीए आघाडीचे नेते म्हणतात की इंडिया आघाडीचे 5 वर्ष 5 वेगवेगळे पंतप्रधान राहतील। आमचं चांगलं आहे। एनडीए आघाडीकडे तर फक्त मोदी एकटेच आहेत। उद्धव ठाकरेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात व सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे। चर्चेचा कल असा आहे की देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देशाला नेमक्या कुठल्या प्रकारच्या सरकारची गरज आहे, खिचडी सरकारची की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खमक्या नेतृत्वाची। विरोधक आरोप लावतायत की मोदी एकाधिकारशाही आणत आहे। याउलट इंडिया आघाडीमध्ये जास्त नेते असल्यामुळं आम्हीच चांगलं सरकार देऊ शकू असा दावा आघाडीतील नेते करत आहेत। मात्र वास्तव काय आहे जाणून घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। जास्त पक्षाचं मिळून सरकार स्थापन झालं तर त्यात किती अडचणी निर्माण होतात, किती राजकीय अस्थिरता निर्माण होते व सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिचडी सरकारमध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त बघायला मिळतो। एकमेकांची रुसवे फुगवे सोडवण्यातच खिचडी सरकारचा वेळ जातो, ज्यामुळे देशाला हवा तसा व हवा त्या गतीने विकास करता येत नाही। हे यूपीए सरकारच्या उदाहरणावरून स्पष्ट होते। 2004 नंतर 2014 पर्यंत कुठल्याही पक्षाला संपूर्ण बहुमत मिळू शकलं नाही। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातील यूपीएने विविध पक्षांचा पाठिंबा घेत सरकार स्थापन केले। मात्र या सरकारमध्ये नेहमीच राजकीय अस्थिरता राहिली, त्यामुळे देशात मोठमोठे घोटाळे झाले, ज्याचं थेट नुकसान भारतीय अर्थव्यवस्थेला झालं। 2004 ते 2014 या काळात प्रचंड मोठे घोटाळे झाले, बेसुमार महागाई वाढली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाची सुरक्षा पणावर लागली। ही झाली एक बाजू। 2014 नंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार आलं। मात्र भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं असं बहुमत असल्यानं नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या दृष्टीने अनेक धाडसी पावलं उचलली। गेल्या 10 वर्षात काही ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले, ज्याचा फायदा आज देशभरातील नागरिकांना होतो आहे। विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकाधिकारशाहीचे आरोप लावत असतील तरी त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे जनतेला चांगलंच ठाऊक आहे। त्यामुळे देशात राजकीय स्थिरता, जलद गतीने होणारा विकास व विविध पातळींवर देशात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी यासाठी खिचडी सरकारपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच आम्हाला हवे आहे असे सर्वसामान्य जनतेचे मत आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हवे की इंडिया आघाडीचं खिचडी सरकार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।